तुम्ही तुरीच्या डाळीचं वरण किंवा दाल तडका खाल्ला असेल, पण अशी तुरीच्या शेंगाची, सोल्याची आमटी तुम्ही खाल्ली आहे का? जी की चवीला अप्रतिम चविष्ट, झणझणीत आणि मस्त गावाकडची जी गावरान पद्धत असते ना, त्या पद्धतीने मी केलेली आहे आणि माझ्या पद्धतीची ही आमटी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना, तर दर थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की या शेंगा आणून ही मस्त तुरीच्या शेंगांची आमटी नक्की करून पाहाल. इतकी मस्त रेसिपी आहे चवीला. चला तर मग रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी तुरीच्या शेंगा घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या विकत आणायच्या, सोलून घ्यायच्या, त्याचे दाणे काढून घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर हे तुरीचे दाणे किंवा याला सोले म्हटल्या जातात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हटलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर हे जे सोले आहेत ना, मस्त हलके-हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे, जेणेकरून मग आमटी रुचकर लागते आणि आमटी जास्त वेळ शिजवावी लागत नाही याकरिता. तर लग्नाच्या आधी मी जेव्हा गावाकडे होते तेव्हा जे कोणी खेड्यातून नातेवाईक यायचे तर भरभरून थैलीमध्ये ह्या शेंगा किंवा वेगवेगळ्या ज्या हिवाळ्यामध्ये भाज्या उपलब्ध असतात ना, त्या घरी घेऊन यायचे. तर या सोल्यांची भाजी इतक्या प्रमाणात व्हायची ना, तर अक्षरशः कंटाळा येऊन जायचा. कारण सोल्याची भाजी, सोल्याची चटणी, धपाटे किंवा मटणाच्या भाजीमध्ये हे सोले वापरून भाज्या केल्या जायच्या. पण त्या भाज्या तेवढ्याच रुचकर आणि चविष्ट लागायच्या. आता तशा भाज्या खायला मिळत नाही. आता मात्र त्याची आठवण येते. तेव्हा बोर व्हायचं. नेहमी-नेहमी काय सारखं तीच-तीच भाजी, तेच-तेच असं वाटायचं. पण आता त्याच नवाळीच्या भाज्या ज्या आहेत विकत घ्याव्या लागतात. तेव्हा त्याची आता किंमत आपल्याला समजते, की लहानपणी आपल्याला त्या किती इझिली मिळालेल्या आहेत. तर आता तुरीचे दाणे भाजून झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मस्त ताज्या अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तिथे मी एक 4 लोकांसाठी ही भाजी करणार आहे. त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. साधारण 1 गाठा लसूण घेतलाय. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, जिरं घालून मस्त बारीक असा ठेचा याचा तयार करून घ्यायचा आहे. हे सगळं साहित्य आपण इथे कच्चंच वापरलेलं आहे. मस्त असा ठेचा इथे तयार झालाय. आता हा काढून घ्यायचा आहे. तर कुठलेही मसाले वगैरे न वापरता अगदी सोपी आमटी असते ही, पण चवीला मात्र खूप भारी लागते. आता ठेचा काढून घेतलाय मिक्सरच्या भांड्यातून आणि यामध्ये आता ते तुरीचे दाणे घालायचेत आणि ते एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. ते देखील जाडसर फिरवायचे. एकदम बारीक पेस्ट वगैरे त्याची करायची नाही. अशा पद्धतीने हे जाडसर वाटून घ्यायचंय. आता हे आपलं तयार झालंय. आता बघूया आमटी कशी करायची ते. तर आता कढई गरम करून घेतली. कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायचंय आणि यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. माझ्याकडे कमी होती, पण मस्त असा ताजा तो कढीपत्ता मी घातलाय. जेणेकरून अगदी तो गावरान आहे ना, तर छान चव येते भाजीला त्याची. तुम्ही जास्त देखील कढीपत्त्याची पानं घालू शकता. कढीपत्ता तेलामध्ये छान झाला की तयार केलेली हिरव्या मिरचीची चटणी किंवा ठेचा घालायचा आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आणि ठेचा छान परतल्या गेला की यामध्ये 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे आणि टोमॅटो देखील छान असा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. तर टोमॅटो नरम झाला आणि चटणी छान परतल्या गेली की आता यामध्ये सोले घालायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं होतं. व्यवस्थित ते हलवून आता ते कढईमध्ये घातलेलं आहे. आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचंय. आधी पण ठेच्यामध्ये मीठ घातलं होतं, तर ते लक्षात ठेवून मीठ घालायचंय. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मोठ्या आचेवर चांगली खळखळून उकळी काढायची. त्यानंतर अगदी मंद आचेवर झाकण ठेवून ही आमटी जी आहे एक 7 ते 8 मिनिटं शिजू द्यायची. मस्त दाटसर किंवा तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता. मी मस्त अशी दाटसर बनवणार आहे. एक नंबर लागते चवीला. त्याचबरोबर ही आमटी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर किंवा भाताबरोबर खा. तर ही तुरीच्या सोल्याची किंवा दाण्याची आमटी चवीला खरंच खूप भारी लागते. एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, खरंच तुम्ही या तुरीच्या सोल्याची किंवा दाण्याची आमटी खाल्ली आहे का? आणि तुम्हाला आवडते का? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आजची ही रेसिपी खरंच तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. छान-छान, सोप्या-सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी. चला तर मंडळी, भेटूया दुसऱ्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.